मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देशमाने वकील आता अरुंधतीवर आरोप करतात की तुम्ही अनिरुद्धंचा मानसिक छळ करत होतात। अरुंधती म्हणते, काय? मी त्यांचा मानसिक छळ करत होते? मी असं का करेन? मग आता देशमाने वकील म्हणतात, त्यांना सतत तुम्ही त्यांच्या आईवडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतात। तुम्हाला असं वाटत होतं की ते तुम्हाला कोणत्याही क्षणी सोडून जाणी, ते तुमच्याबरोबर खुश नाहीयेत याची कल्पना सुद्धा तुम्हाला आली होती। म्हणूनच तुम्ही सिंपती कार्ड खेळून तुमची बाजू अगदी सेफ करून घेतली। आणि आता सुद्धा पहा ना, तुमचे सासू सासरे त्यांच्या मुलासोबत न राहता तुमच्यासोबत राहत आहेत। अरुंधती म्हणते, नाही, आजच ते त्यांच्या घरी गेले आहेत। तेव्हा देशमाने वकील म्हणतात की तुमच्या सांगण्यावरूनच गेले असतील ना आज सुद्धा ते तिकडे राहायला। आणि कसं आहे ना, तुम्हाला पहिल्यापासून अनिरुद्ध त्याचबरोबर तुमच्या मुलांशी त्यांच्या आईवडिलांशी काही घेणं देणं नव्हतंच। तुम्हाला फक्त हवा होता तो पैसा। आता अरुंधतीवर नको ते आरोप देशमाने वकील करत असतात आणि आजी आप्पांना त्याचबरोबर यशला आणि सुलेखाताईंना हे आरोप अजिबात पटलेले नसतात। ते देशमाने म्हणतात की तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं होतं, म्हणून तुम्ही खूपच लहान वयामध्ये अनिरुद्ध देशमुख यांच्याबरोबर लग्न केलंत आणि त्यांना पूर्णपणे फसवलंत। तुम्ही जो दावा माझ्या अशिलावर करताय ना, तो दावा तुमच्यावर केला पाहिजे। तुम्ही अनिरुद्ध देशमुखांसह त्यांच्या आईवडिलांना सुद्धा फसवले। तेव्हा अरुंधतीला धक्काच बसतो। ती म्हणते, नाही, हे पूर्णपणे खोटं आहे। तेव्हा मग देशमुख घराण्यात तुम्ही का राहत होता असं देशमाने विचारतात। अरुंधती म्हणते, मी तिथे राहत होते कारण मला माझ्या सासू सासऱ्यांची खूप काळजी होती। तेव्हा देशमाने म्हणतात, अहो, आता हे कुणी सांगितलं तुम्हाला? घरात एवढी माणसं असताना तुमची गरजच का भासेल त्यांना? पुढे देशमाने म्हणतात, तुम्ही आता कोर्टाला आणि भगवद्गीतेची शपथ घेऊन सर्वांनाच फसवताय। अरुंधती म्हणते, नाही जज साहेब, मी कुणालाही फसवत नाहीये। देशमाने आता पुढे म्हणतात, जज साहेब, अरुंधती यांनी अनेक खूप खेळ खेळले आहेत। घटस्फोट झाल्यानंतरही त्यांनी माझ्या अशिलाबरोबर संबंध राहावेत यासाठी खूप प्रयत्न केले आणि संजना देशमुख यांचा वारंवार त्या अपमान करत आल्या आहेत। तेव्हा अरुंधती म्हणते, हे पूर्णपणे खोटं आहे। पुढे आता देशमाने म्हणतात, तुम्ही आशुतोष केळकर यांच्याबरोबर लग्न केलं ते पूर्णपणे साफ आणि खोटं आहे। तेव्हा तुम्हाला गाण्यामध्ये करिअर करायचं होतं आणि तुम्ही त्या संधीची वाट पाहत होताच। इकडे सर्वांच्या मनाची घालमेल होते, कारण आता देशमाने जे काही अरुंधतीवर आरोप करत असतात ना, ते कुणालाही पटत नसतात। पुढे देशमाने म्हणतात, नंतर तुम्हाला आशुतोष केळकर भेटले, तुम्ही त्यांना प्रेमात पाडलत आणि त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःच्या गाण्याचा अल्बम बनवला। तेव्हा अरुंधती आता प्रामाणिकपणे सांगते, तुम्ही खोटं बोलताय। तेव्हा देशमाने म्हणतात, तुम्ही पहिल्यांदा जी गाणी गायलीत ना, त्या म्युझिक अल्बमचे प्रोड्युसर नक्की कोण होते? अरुंधती म्हणते, हो, तेच होते। मग आता जज साहेबांना लगेच देशमाने तो मुद्दा नोट करून ठेवायला सांगतात। तेव्हा अरुंधती म्हणते, नाही जज साहेब, आशुतोषने माझ्या गाण्यांचा अल्बम प्रोड्यूस केला कारण त्यांना माझा आवाज खूप आवडायचा आणि त्यांना असं वाटलं की तो लोकांनाही आवडेल आणि तसं झालं सुद्धा। तेव्हा देशमाने म्हणतात, दुर्दैवाने तसंच झालं, कारण त्या अल्बममुळे तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तुम्ही आशुतोष केळकरांना लग्नासाठी फोर्स केला। मग कारण अल्बमच्या पैशांमध्ये तुमचं आता समाधान होणारच नव्हतं। अरुंधतीला आता हे सगळे आरोप ऐकून शॉकच बसतो, तर इकडे संजना डोक्याला हात लावून हसत असते। पुढे आता देशमाने म्हणतात, तुम्हाला त्यांची संपत्ती हडपायची होती। अरुंधती म्हणते, असं काही नाहीये आणि आम्ही दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा संमतीने निर्णय घेतला होता आणि कोणी कोणावर तो लादला सुद्धा नव्हता। तेव्हा देशमाने म्हणतात, हो, असं आहे का? मग आशुतोष केळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने म्हणजे तुमच्या सासूने तुम्हाला घराच्या बाहेर का काढलं होतं ते सांगा। केळकर घरातून हकालपट्टी झाल्यानंतर तुम्ही तुमचा ठिय्या पुन्हा देशमुख कुटुंबात मांडला, बरोबर ना? कारण तुम्हाला माहीत होतं, तुम्हाला जर काही आता यापुढे मिळू शकतं तर या देशमुख घरातूनच मिळू शकतं। मग याच घरात तुम्ही पूर्वीसारखी कारस्थानं करायला सुरुवात केलीत आणि शेवटी त्याचा परिणाम काय झाला तर अनिरुद्ध देशमुख यांना त्यांच्याच आईवडिलांच्या विरोधात एकमेकांसमोर कोर्टात उभं राहण्यात तुम्ही यशस्वी झालात। हे सगळं कशासाठी केलं तर फक्त प्रॉपर्टीसाठी। अरुंधती म्हणते, नाही नाही, मला प्रॉपर्टी वगैरे काही नको आहे। पुढे अरुंधती म्हणते, नाही नाही, मला काहीही नको आहे। मग आता देशमाने म्हणतात, ते तुम्हाला मिळणार सुद्धा नाहीये, समजलं?
तुमचा सर्व प्लॅन फसला आहे, कारण वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये फक्त मुलांचाच हक्क असतो. पुढे आता देशमाने म्हणतो, मला असं वाटतं अरुंधती मॅडमच्या इंटेन्शनची आणि त्यांनी जे काही आत्तापर्यंत केलं आहे, बाप लेकामध्ये त्याचबरोबर आई लेकामध्ये जे फूट पाडण्याचं काम केलं आहे ते फक्त प्रॉपर्टीसाठी, याची दखल कोर्टाने घ्यावी, असं म्हणून तो त्याचं बोलणं आता थांबवतो. मग नंतर आता जज साहेब सुलेखाताईंना विचारतात, तुम्हाला काही तुमचं मत मांडायचं आहे का, क्रॉस क्वेश्चन विचारायचे आहेत का. त्यावेळी आता क्रॉस क्वेश्चन मला काहीही विचारायचे नाहीत, परंतु कोर्टासमोर काही डॉक्युमेंट्स मला सादर करायचे आहेत, असं सुलेखाताई म्हणतात. तेव्हा ठीक आहे असं जज साहेब म्हणतात, तर अरुंधतीला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगतात. पुढे आता हे काय आहे असं जज साहेब विचारतात. त्यावेळी आता सुलेखाताई या लगेच कोर्टासमोर धडधडीत पुरावे सादर करतात. मी कोर्टाच्या निदर्शनात आणून देऊ इच्छिते की अरुंधतीच्या मागच्या 2 वर्षांचे जे इन्कमचे तपशील आहेत ते यामध्ये आहेत, आणि अनिरुद्ध देशमुख यांना 2 वर्षांपासून अजिबात नोकरी नाही. त्यांच्या घरचा सर्व खर्च हे विनायकराव देशमुख आणि धाकटा मुलगा यश हे दोघेही करतात. आणि एवढंच नाही तर त्या घराशी काहीही संबंध नसताना अरुंधती केळकर या त्या घराला पैसा पुरवत होत्या, आणि नेहमीच. मग पुढे एवढंच नव्हे तर आशुतोष केळकर यांनी त्यांच्या पत्नीसाठी म्हणजे अरुंधती केळकरसाठी मागे करोडो रुपयाची प्रॉपर्टी ठेवली होती, परंतु अरुंधती या स्वाभिमानी असल्यामुळे त्यांनी ती प्रॉपर्टी पूर्णपणे नाकारली. इतकंच नाही तर ज्यावेळी अनिरुद्ध देशमुख यांच्याबरोबर त्यांच्याशी घटस्फोट झाला होता, कधीही अनिरुद्ध देशमुखांकडून त्यांनी प्रॉपर्टी सुद्धा मागितली नाही. त्या नोकरी करून आपला उदरनिर्वाह नेहमीच करत होत्या. इतकंच नाही तर वेळ प्रसंगी देशमुख घरामध्ये सुद्धा त्या आर्थिक सर्व बाबी पाहत होत्या, आणि या घडीलाही अरुंधती केळकर यांच्याकडे खूप पैसे आहेत, कारण त्यांचे पती आशुतोष केळकर यांच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या त्या नॉमिनी सुद्धा आहेत. जे पेपर तुमच्या समोर सादर केले आहेत त्यावरून असंही दिसून येईल की त्यांनी गरिबांना आणि त्याचबरोबर आश्रमाला, शाळेला खूप वेळोवेळी मदत केली आहे, आणि गरजूंना तर भरपूर वेळा मदत केली आहे. त्यातूनच त्यांची परोपकारी वृत्ती दिसून येते. त्यांच्याकडे आज एवढा पैसा आहे की तो देशमुखांच्या या प्रॉपर्टीपेक्षा कैक पटीने जास्त आहे. म्हणून पैशांसाठी अरुंधती मॅडम हे सगळं काही करत आहेत. या देशमाने वकिलांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही आहे, आणि देशमुख घरामध्ये पैशासाठी त्या वाद निर्माण करतायत ना, हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि अरुंधती या केसमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक होऊ द्यायची नाहीये. आपल्या सासू सासऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, आणि जे सासू सासरे त्यांना मुलीसारखं मानतात. कारण अरुंधती अशी मुलगी आहे ना, एक नातं जोडलं ना, ती कधीच त्यांना अंतर अजिबात देत नाही, आणि त्या सर्वस्व अर्पण करतात. म्हणूनच आई वडिलांवर होणारा अन्याय त्यांना सहन झालाच नाही. समोरची पार्टी ऐकतच नाही म्हटल्यावर त्यांनी लगेच कोर्टात जाण्याचा विनायकराव देशमुखांना सल्ला दिला. कोर्टाने याची दखल घ्यावी की अनेक ज्येष्ठ नागरिकांवर आज अन्याय होत आहेत, आणि त्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तमाम नागरिकांचं अरुंधती केळकर या आज इथे प्रतिनिधित्व करत आहेत. तेव्हा संजना आणि अनिरुद्ध मात्र तोंडवाकडं करत असतात. आता सुलेखाताईंनी खूप छान प्रकारे अरुंधतीची कोर्टाला बाजू समजावून सांगितलेली असते, त्यामुळे यश, आप्पा, कांचन, नितीन हे सर्वजणच खुश होतात. पुढे आता त्या संजना देशमुख यांना मी काही प्रश्न विचारू शकते असं जज साहेबांना म्हणतात. त्यावेळी आता संजनाला जबर धक्काच बसतो. आता सुलेखाताई मला काय प्रश्न विचारणार, हाच प्रश्न आता तिला पडलेला असतो. म्हणून ती सुलेखाताईंकडे पाहतच राहते. संजनाला आता नाईलाजाने पुढे यावं लागतं. मग आता ती लगेच गीतेवर हात ठेवते आणि म्हणते, जे काही सांगेल ना ते देवाशपथ खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. मग आता अरुंधती ही संजना कडे पाहतच राहते. पुढे आता सुलेखाताई या संजनाला प्रश्न विचारू लागतात की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले. मग आता संजना उत्तर देते 3 वर्ष. सुलेखाताई विचारतात, हे तुमचं दुसरं लग्न बरोबर ना. मग आता संजना म्हणते, हो बरोबर आहे. तेव्हा देशमाने लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात की संजना मॅडम यांच्या लग्नाचा आणि या केसचा काही एक संबंध नाहीये, आणि संजना मॅडमचं हे दुसरं लग्न आहे ना, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, संबंध नाही कसा. अहो देशमाने, मी कधीही कायद्यात न बसणारे प्रश्न विचारत नाही.
कारण कोर्टाचा वेळ खूप अमूल्य आहे, तो मी वेळ वाया कधीच घालवत नाही, तुम्हाला तर माहीतच असेल. म्हणून त्या देशमानेचं तोंड गप्प करतात. तेव्हा जज साहेब देशमानेंना आता खाली बसायला सांगतात. मग आता त्यांचाही नाईलाज होतो. सुलेखाताई आता संजनाला विचारतात, हे तुमचं अनिरुद्ध देशमुखांबरोबरचं दुसरं लग्न बरोबर ना? तेव्हा संजना हो असं म्हणते. तेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांना किती वर्षापासून ओळखत होतात असं संजनाला आता त्या विचारतात. तेव्हा ती आता म्हणते की 14-15 वर्ष झाले असतील आम्ही दोघेही एकमेकांना ओळखतो. पुढे आता सुलेखाताई विचारतात, अरुंधती देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख यांच्या घटस्फोटाचं कारण तुम्हीच होतात ना? तेव्हा सर्वजण आता हो असं म्हणत असतात. तर संजनाला काहीच बोलता येत नसतं. ती एकदम शांतपणे उभी असते. तेव्हा तिची बोलती बंद झालेली पाहून आता सुलेखाताई म्हणतात, संजना मॅडम, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर द्या. असा कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवू नका. मग नाईलाजाने संजनाला हो म्हणावं लागतं. ती आता म्हणते, आमचं अफेअर होतं म्हणून अनिरुद्धचा डिवोर्स झाला. जज साहेब, याचा या केसशी काहीही संबंध नाहीये. त्यावेळी आता सुलेखाताई हसतात आणि म्हणतात, इथे कशाशी संबंध आहे हे तुम्ही सांगू नका. मी जे प्रश्न विचारेल ना त्या प्रश्नांची फक्त उत्तरं द्या, एवढंच. पुढे आता सुलेखाताई विचारू लागतात, तुम्हाला माहीत होतं ना अनिरुद्ध देशमुख हे विवाहित आहेत आणि त्यांना 3 मुलंसुद्धा आहेत? तेव्हा संजना म्हणते, हो माहीत होतं. मग आता तरीही तुम्ही त्यांच्याशी संबंध का जोडलेत मग, असं सुलेखाताई विचारतात. तेव्हा संजना आता काहीच बोलत नाही. बाकी सर्वांना आनंद होतो, कारण संजनाला आता क्रॉस क्वेश्चन विचारून तिची चांगलीच धांदल सुलेखाताईंनी उडवलेली असते. पुढे आता संजना म्हणते की अनिरुद्धसुद्धा त्याच्या मॅरिड लाईफमध्ये अजिबात खुश नव्हता, कारण तो मेंटली सारखा टॉर्चर होत होता. कारण टाळी कधीही एका हाताने वाजत नाही सुलेखा मॅम, तुम्ही सगळा दोष माझ्यावर टाकूच नका. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, नाही, मी असा सगळा दोष तुमच्यावर कशी टाकेल बरं? तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही दोघेही सहभागी होतात, ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, सुलेखाताई म्हणतात. आणि याचे अनेक पुरावे माझ्याकडे सुद्धा आहेत. हे ऐकताच आता संजना आणि अनिरुद्धला मोठा धक्काच बसतो. तेव्हा पुढे आता सुलेखाताई विचारतात, संजना मॅडम, मला एक सांगा तुम्ही, अनिरुद्ध देशमुख हे मेंटली टॉर्चर होत होते, म्हणजे नक्की काय होत होतं त्यांना त्रास? नक्की कसे मेंटली ते टॉर्चर होत होते ते मला आता सांगा. त्यावेळी आता संजना म्हणते की अरुंधती म्हणजे त्याची पहिली बायको, ही त्याला काही पण सारखी बोलायची आणि आईवडिलांपासून सतत दूर ठेवायची. पुढे आता सुलेखाताई म्हणतात, संजना मॅडम, तुम्ही अरुंधती देशमुख यांच्या घरी कायम सतत जात होतात बरोबर? मग आता ती हो म्हणते. पुढे सुलेखाताई पुन्हा विचारतात, तुम्ही अरुंधती देशमुख यांच्याबरोबर तेव्हा मैत्रीसुद्धा केली होती बरोबर ना? मग आता संजना हो असं म्हणते. पुढे आता सुलेखाताई विचारतात, मग जेव्हा तुम्ही घरी जात होतात तेव्हा त्यांच्यामध्ये असं काहीतरी जाणवलं का तुम्हाला? नाही ना? तेव्हा संजना म्हणते, नाही जाणवलं, कारण मैत्रीचं नातं वेगळं आणि नवरा बायकोचं नातं हे वेगळं असतं, आणि त्यांच्यामध्ये नक्की काय चालू होतं हे मी कसं सांगणार ना? तेव्हा सुलेखाताई म्हणतात, हो बरोबर आहे तुमचं. आणि मग तुम्ही जेव्हा देशमुख घरामध्ये जायचा तेव्हा त्या घरातलं वातावरण कसं असायचं? तेव्हा संजना म्हणते, अगदी चांगलं होतं, पण कधीकधी थोडा स्ट्रेससुद्धा नेहमी जाणवायचा. अरुंधती नेहमी आमच्या आई आप्पांशी उमरटपणे बोलायची आणि अनिरुद्धला सुद्धा नेहमी टोमणे मारायची. तेव्हा कांचन आणि आप्पा हे दोघेही संजनाकडे रागात पाहू लागतात. सुलेखाताई विचारतात, म्हणजे अरुंधती मॅडम ह्या तुमच्या आई आप्पांशी अगदी कर्टली बोलायच्या, असं आहे का? तेव्हा संजना म्हणते, हो असंच होतं तेव्हा. त्यावेळी सुलेखाताई म्हणतात, तुम्हाला जर एवढंच वाटत असेल तर एखादा प्रसंग सांगा त्यांच्या घरात नक्की तेव्हा काय घडलं होतं. तेव्हा यश आता इकडून संजनाला म्हणतो, सांग आता सांग. मग आता सुलेखाताई विचारतात, काय झालं, आठवत नाही आहे का? तेव्हा संजनाची बोलती बंद होते आणि म्हणते, असं कसं पटकन आठवणार ना? मग आता सुलेखाताई म्हणतात, काही हरकत नाही, आठवून सांगा तुम्ही. तेव्हा सुलेखाताई नंतर हसतात आणि म्हणतात, एवढा स्मरणशक्तीला ताण देऊ नका संजना मॅडम तुम्ही, कारण जे कधी घडलंच नव्हतं ते तुम्ही काय सांगणार, कसं रंगवून सांगणार?
कारण कसं आहे ना, तुम्हाला ते जमणारच नाही. अरुंधती मॅडम या एक हाती त्यांचा संसार आणि घर, मुलं, त्याचबरोबर सासू-सासऱ्यांची जबाबदारीसुद्धा अगदी व्यवस्थितपणे घेत होत्या आणि त्यांचा घटस्फोट झाल्यानंतरही सुद्धा त्यांच्या सासू-सासऱ्यांबरोबर अरुंधती मॅडमचे अगदी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध होते आणि अजूनही आहेत. आणि म्हणूनच त्यांचे सासू-सासरे अरुंधती मॅडमला त्यांची अजूनही मुलगीच मानतात आणि यावरूनच सर्व गोष्टी अगदी क्लिअर होतात. पुढे आता संजना म्हणते, जज साहेब, अरुंधतीचा स्वभावच असा आहे, व्हिक्टीम कार्ड खेळून ती बरोबर सर्वांच्या गुड बुक्समध्ये राहते. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, असं असताना संजना मॅडम, तर कधी ना कधी अरुंधती मॅडमचं पितळ उघड पडलंच असतं ना, कारण तसं कधी आत्तापर्यंत घडलंच नाही. अरुंधती मॅडम या चुकीच्या वागत नव्हत्या, तुम्ही चुकीचं वागत होतात, समजलं? तुम्ही त्यांच्याबरोबर मैत्री ठेवली, परंतु त्या तुमच्याबरोबर अगदी मैत्रिणीसारख्या वागत होत्या. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, परंतु तुम्ही त्यांचा विश्वासघातच केला. कारण तुम्हाला देशमुखांची प्रॉपर्टी आणि अनिरुद्ध देशमुख यांचा मोठा पगार दिसत होता. तुम्हाला माहीत होतं की आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनिरुद्ध देशमुख यांचा तुम्हाला शिडीसारखा वापर नक्कीच करता येईल. आणि मग कुठलाही विचार न करता तुम्ही अनिरुद्ध देशमुख, अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट घडवून आणलात आणि त्या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर मग तुम्ही त्यांच्याबरोबर लग्न केलं. तेव्हा संजना म्हणते, हे सगळं खोटं आहे. मग आता हे खोटं कसं असेल? कारण अनिरुद्ध देशमुख यांना तुमच्याशी कधी लग्न करायचंच नव्हतं आणि तुमच्याशी फक्त त्यांना मैत्री ठेवायची होती, कारण त्यांना त्यांचा संसार हवा होता आणि तुम्हीच त्यांना फोर्स केलं की आपण दोघांनी लवकरात लवकर लग्न करायचं आहे. कारण त्यावेळी तुम्हाला त्यांची पोझिशन, त्यांचा पगार आणि त्यांचं घर याची खूप मोठ्या प्रमाणावर भुरळ पडली होती. कारण कदाचित तेव्हा तुम्हाला माहीत नसेल की त्यांचं हे घर होतं ना, ते वडिलोपार्जित आहे आणि त्यावर त्यांचा एकट्याचा हक्क नाहीये. तेव्हा संजना आता हसते आणि म्हणते, तुम्ही ना इमॅजिनरी स्टोरी बनवताय, असं काहीही घडलेलं नव्हतं. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, तुमचं पहिलं लग्न हे शेखर यांच्याबरोबर झालं होतं, हे फार टिकलं नाही, ते मोडलं, याचं कारण काय? तेव्हा संजना आता जज साहेबांना सांगू लागते, कारण शेखर काहीही काम करत नव्हता, मीच सगळं मॅनेज करत होते. एका लिमिटनंतर मला खूप राग यायला लागला. अहो जज साहेब, आम्हाला एक मुलगा आहे, मग त्याच्या फ्युचरचा विचार करायला नको का आम्हाला? आणि शेखरला 1000 वेळा सांगून देखील त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता. आणि मग त्याच दरम्यान अनिरुद्ध माझ्या आयुष्यात आला आणि आम्ही दोघेही प्रेमात पडलो. मग आम्ही आपापल्या पार्टनरला सोडून लग्न करण्याचा डिसिजन घेतला. तेव्हा सुलेखाताई विचारतात, मग तुम्ही तुमच्या मुलाला तिथेच सोडून आलात का? म्हणजे त्याच्या फ्युचरची तुम्हाला काळजी नाही वाटली का? की तुम्ही तुमच्या मुलाचा सर्व खर्च देखील चालवत होता? तेव्हा संजना म्हणते, नाही, माझा आणि शेखरचा डिवोर्स झाल्यानंतर त्याला रिअलाईज झालं आणि मग तो जॉब करायला लागला. त्यानंतर आमच्या मुलाची सर्वस्वी जबाबदारी शेखरनेच घेतली. पण मी सुद्धा माझ्या मुलासाठी, हा माझा होता ना तो फ्लॅट, शेखरला देऊन टाकला. मी एकटीने खूप मोठ्या हिमतीने तो फ्लॅट घेतला होता आणि कुणाचंही 1 रुपयाचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये नव्हतं. मी विचार न करता तो फ्लॅट माझ्या मुलासाठी शेखरला देऊन टाकला आणि हे पुराव्यानिशी मी सिद्ध करू शकते. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, तुम्ही त्यांना तो फ्लॅट देऊन टाकला कारण त्या फ्लॅटवर खूप मोठं कर्ज होतं आणि तुम्हाला ते हप्ते भरायचे नव्हते, हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेल. आणि एवढा मोठा आता तुम्हाला बंगला मिळतोय म्हटल्यावर तो फ्लॅट एका बँकेकडे तारण आहे, यासाठी तुम्ही कशाला हप्ते भरत बसणार, बरोबर ना? तेव्हा संजनाला आता जबर धक्का बसतो. सुलेखाताईंनी तर खूपच खोल माहिती काढलेली दिसतीये, म्हणून तिची बोलती बंद होत. त्या लग्नातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं, म्हणून तो फ्लॅट तुम्ही शेखर यांना देऊन टाकलात, बरोबर ना? पण तुम्ही थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे होता मिस्टर संजना मॅडम, कारण शेखर हे खूप मोठे बिझनेसमॅन झाले आहेत. कारण त्यांच्या कंपनीची एक ब्रँच अमेरिकेमध्ये आहे. ते आता आपल्या मुलाला घेऊन फॉरेन ट्रिप करतात. तुम्हाला थोडं वाईट वाटत असेल ना? तेव्हा संजना म्हणते, नाही वाटत वाईट, उलट थोडं बरंच वाटतंय. कारण फायनली शेखर हा सेटल झाला. कारण शेखर खूप ॲम्बिशियस अजिबात नव्हतं. मला खूप काही माझ्या आयुष्यामध्ये करायचं होतं आणि मी खूप ॲम्बिशियस होते. कारण शेखरचं कसं आहे ना, त्याच्याकडे जेवढं आहे ना तेवढ्यातच तो खुश होता. तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात की नाही, शेखरांना सुद्धा खूप काही करायचं होतं. त्यांचा बिझनेस सेटल करण्यासाठी त्यांना थोडा अवधी पाहिजे होता, एवढंच, बाकी काही नाही.
पण तुम्ही त्यांची साथ अगदी अर्ध्यावरच सोडली असं म्हणून त्या संजनाला भर कोर्टामध्ये तोंडावर आपटतात. आता सुलेखाताईंनी घेतलेली फिरकी पाहून संजनाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. अनिरुद्ध खाली मुंडी घालून आपला बसतो, तर बाकी सर्वजण तिच्याकडे पाहून आता हसत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिरुद्ध देशमुखांना हार्ट अटॅक आलाच नव्हता, ते हॉस्पिटलमध्ये खोटं नाटक करत होते, हे पुरावे आता सुलेखाताई या सादर करतात. त्यामुळे अनिरुद्धची पुंगीच वाजते. मग दुसरीकडे आता तुम्ही सगळं काही खोटे नाटे पुरावे दिले आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात म्हणून आता फसवणुकीच्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक होत आहेत असं पोलीस घरी येत अनिरुद्धला म्हणतात. त्यावेळी आता तो म्हणतो, या सगळ्या प्रकरणामध्ये माझा मुलगा सुद्धा सहभागी आहे, त्याला सुद्धा अटक व्हायला हवी असं म्हणून अभिकडे आता सगळेजण पाहत असतात. तर अनिरुद्ध म्हणतो, चल अभि, माझ्याबरोबर तू सुद्धा या गुन्ह्यात सामील आहे. तेव्हा अभि पटकन आता हात झटकतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.